करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु पौर्णिमा. समर्थांनी सद्गुरु पौर्णिमा सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंच्या उपकारांची जाणीव ठेवण्याचा पवित्र दिवस आहे. सद्गुरू आपल्याला फक्त शिक्षण देत नाही तर जीवन जगण्याची कला शिकवतात. अज्ञान कसं दूर करायचं आहे, ज्ञानाचा प्रकाश कसा आत्मसात करायचा आहे, विषय विकारांपासून कसं दूर राहायचं आहे, अहंकारापासून कसं दूर राहायचं आहे, कसं नम्रपणे वागायचं आहे, हे सद्गुरू शिकवतात. परमार्थ प्राप्तीचा मार्ग दाखवतात, भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे जीवनाचा दीप, सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. आणि सद्गुरू कृपेनेच हा मानवाचा आत्मविश्वास जागलेला आहे. म्हणून समोर सांगतात या सद्गुरू पौर्णिमेचे महत्त्व आहे. आजचा दिवस पवित्र आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण सद्गुरू पौर्णिमा साजरी करतो, गुरुपौर्णिमा साजरी करतो. हा दिवस केवळ एक उत्सव नाही आहे, तर आपल्या जीवनाला दिशा देणारी गुरुचरणी कृतज्ञता आहे व्यक्त करण्याचा दिवस आहे. पृथ्वीवर जन्मल्यापासून आत्तापर्यंत जीवनात भरपूर गुरु झालेत. माणसाच्या जीवनामध्ये आई वडील हे पहिले जन्मदाते आहेत, हे जन्म देतात, हे गुरु आहेत. समाज आपल्याला जगायला शिकवतं, ते पण गुरु आहेत. पण जीवनाचा खरा अर्थ, या आत्म्याची ओळख, या परब्रह्माची ओळख आणि परमेश्वराचा मार्ग दाखवण्याचं कार्य हे फक्त सद्गुरू करतात. म्हणून संतांनी म्हटलं आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. म्हणजे समोर सांगतात गुरु ही सृष्टी निर्माण करण्याचं, ब्रह्माचं पालन करणाऱ्या विष्णूचं आणि परिवर्तन करणाऱ्या महेशाचं स्वरूप आहे. कारण या गुरुशिष्याचं जुना अज्ञानाचा नाश करून नवीन ज्ञानमय जीवनाची निर्मिती होत असतं. गुरु म्हणजे काय? समोर सांगतात गुरु म्हणजे काय? गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश दूर करणारा. म्हणजे या जीवनातून, या अज्ञानाच्या अंधकारातून दूर करून ज्ञानाचा जो प्रकाश देतो तो खरा गुरु. आपल्याकडे डोळे आहेत, योग्य दिशेत दाखवणारा गुरु जर नसेल तर जीवनाचा मार्ग व्यर्थ आहे, चुकू शकतो. जसं समुद्रात जहाजाला दिशा दाखवण्यासाठी तो दीपस्तंभ जसं आवश्यक असतो ना, तसं या जीवनरूपी प्रवासात आपल्याला सद्गुरू आवश्यक आहेत. गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना ध्यान नाही, गुरुविना मोक्ष नाही, हेच सत्य. समोर सांगतात गुरुविना ज्ञान नाही. या संसारामध्ये बाहेरची विद्या तुम्ही शिकू शकता, पुस्तकातून मनुष्याला माहिती मिळते, परंतु या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतात. अर्जुनाकडे भरपूर शक्ती होती, पराक्रम होता, पण युद्धभूमीवर तो संभ्रमात जेव्हा पडला तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की या गुरुच्या रूपाने त्याला ज्ञान दिलं आणि त्याचा तो मोह होता तो दूर केला. म्हणून समर्थ सांगतात यावरून समजतं की जीवनात सामर्थ्य असून योग्य मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे हे समर्थ सांगतात. इथे दिले आहे गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना ध्यान नाही, गुरुविना मोक्ष नाही, हेची सत्य. आणि मोक्ष जर पाहिजे असेल तर परमार्थ भक्ती, भगवत प्राप्ती, नामस्मरण हे करता आलं पाहिजे.
अज्ञानाचा अंधकार गुरु करीती दूर, ज्ञानदीपे उजळून जीवन तारीती. म्हणजे आपण मनुष्य जीवन या अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहिलोय. आत्तापर्यंत आपल्याला काहीच जाणीव नाही आहे. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, माझा जीवनाचा उद्देश काय आहे, मला सुख शांती कुठे मिळेल, या प्रश्नामध्ये अडकलं आहे. पण या प्रश्नांची जर उत्तरं घ्यायची असतील तर ती फक्त सद्गुरूंकडे मिळतील. त्यासाठी बाहेरचा अंधार जसा दिव्याने दूर होतो तसा या मनातील अंधार केवळ ज्ञानाने प्राप्त होते, विवेकाने प्राप्त होते. आणि ते फक्त सद्गुरू देतात. फक्त आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे, भक्ती करता आली पाहिजे, चांगली संगत धरता आली पाहिजे, जे सद्गुरू सांगतायत त्याचं पालन करता आलं पाहिजे. तेव्हा या अज्ञानाच्या अहंकारातून, या 84च्या लक्ष फेऱ्यातून आपली सुटका आहे. गुरु म्हणजे कृपेचा सागर, शिष्याचा आधार, भवसागरातून पार नेणारे. समर्थ सांगतात या भवसागरातून सुटायचं असेल, संसार म्हणजे हा भवसागर आहे, माया आहे, हे नश्वर आहे, सगळे इथेच राहणार आहे. आणि माणूस यात सुखदुःख शोधत राहिला आहे. या मोठ्या भवसागरामध्ये माणूस संसारामध्ये अडकलाय, या सुखदुःखामध्ये अडकलाय. त्याला लाभ, हानी, आशा, निराशा सर्व येत राहतात. म्हणून सद्गुरू आपल्याला शिकवतात की परिस्थिती बदलण्यापेक्षा मनाची स्थिती बदलायची आहे. सद्गुरूंची कृपा म्हणजे संकट नाहीसं होणं नव्हे, तर संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळणं म्हणजे गुरुकृपा. काही काहींना डायरेक्टली पैसा मिळतो, सुख मिळतं, काही प्रॉपर्टी मिळते, म्हणजे ही त्यांचं पुण्य आहे, गुरुकृपा नाही. लक्षात घ्या. समर्थ सांगतात गुरुकृपा म्हणजे तुमची कशीही परिस्थिती असली त्यातून तुम्हाला संकटातून बाहेर काढणं, ही तुम्हाला लागलेली कृपा आहे, तुम्हाला मिळालेली कृपा आहे, सद्गुरू कृपा आहे. आणि बाकीचे जे मिळत आहेत धन, अडका, संपत्ती, बंगला वगैरे आहे, जे ॲटोमॅटिक जर तुम्हाला मिळत असेल तर हे तुमचं पुण्य आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. मग सद्गुरू कृपा नाही आहे. गुरुचरणी ठेवावा भाव, तेथे मिळे देव, अहंकाराचा ठाव राहू नये. मग संत सद्गुरुचरणी ठेवावा भाव. सद्गुरूंकडून ज्ञान घ्यायचं असेल तर आपलं मन नम्र असलं पाहिजे. आपल्याला आपलं हा मन खाली ठेवता आलं पाहिजे, त्यात अहंकार आला नाही पाहिजे. मला माहिती आहे, मी ऐकलं आहे, अशा ज्या गोष्टी आल्या तर तिथे काहीच होऊ शकत नाही. म्हणून ज्या भांड्यात आधीच पाणी भरलेलं आहे त्यात नवीन पाणी टाकता येत नाही. समर्थ सांगतात तसंच आहे की अहंकाराने भरलेल्या मनात नवीन ज्ञान प्रवेश करू शकत नाही. म्हणून या शिष्याने, या भक्ताने नम्रता, श्रद्धा आणि सेवाभाव जरूर ठेवायचा आहे. तर समजतात गुरुसेवा म्हणजे काय, सद्गुरू सेवा म्हणजे काय, आपण कोण सेवा करणार आहे. गुरुसेवा म्हणजे फक्त गुरूंची सेवा, बाह्य सेवा नाही. की सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालणे, तसं वागणे, सत्य बोलणे, चांगले आचरण ठेवणे, व्यभिचार न करणे, खानपान, नामस्मरण, ही खरं तुमची गुरुसेवा आहे. संतांनी सांगितलेलं आहे की एकदा जर सद्गुरू प्रसन्न झाले तर ईश्वर प्राप्तीचा मार्ग सहज आहे. गुरुवाक्य प्रमाण, तेची जीवन धन, त्याचे करावे पालन श्रद्धेने. गुरुवाक्याचं प्रमाण, सद्गुरुवाक्याचं प्रमाण जे सांगतात त्यामागे शिष्याचे कल्याण असतं, काही ना काही कल्याण असतं. म्हणून लहान मुलाला जेव्हा आईवडील सांगतात की बाबा असं करू नको,
हे असं कर, ते त्याच्या हितासाठी असतं. तसं सद्गुरूंचं मार्गदर्शन हे शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असतं. म्हणून सांगते गुरुवाक्य प्रमाण त्याची जीवन धन. या जीवनामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर गुरुवाक्य प्रमाण हे महत्त्वाचं आहे. तर गुरुपौर्णिमा, सद्गुरू पौर्णिमा म्हणजे काय, महर्षी व्यासांचा दिवस आहे. आणि या दिवशी महर्षी व्यासांनी वेदांचं जे होतं ते विभाजन केलं होतं, तुकडे केले होते, पुराणांची रचना केली होती आणि ते ज्ञानाची परंपरा पुढे नेली होती. म्हणून या दिवशी आपण सर्व गुरुजनांचे स्मरण करतो. शाळेत असो या कुठे असो, काहीही असो, पण आपण जीवनात ज्यांनी आपल्याला शिकवलंय, घडवलंय, संस्कार दिले, जन्म दिलाय, योग्य मार्ग दाखवलाय, त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला कृतज्ञता करता आली पाहिजे. आणि तो कृतज्ञता करण्याचा दिवस म्हणजे सद्गुरू पौर्णिमा. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहार गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे जर गुरु समज सांगतात सद्गुरू आणि देव दोघे समोर असतील तरी प्रथम वंदन जो आहे तो गुरुला करायचं आहे, नंतर देवांना करायचं आहे. कारण गुरुच आपल्याला देवाची ओळख करून देणार आहे, तेच देत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला भक्ती समजली, नामस्मरण समजलंय, भगवत प्राप्ती समजली आहे. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे आजच्या जीवनात किती सद्गुरूंची आवश्यकता आहे. आजच्या काळात पिढीला माहिती नाही आहे. हे जेनझी पिढी आहे, त्यांना ज्ञान कमी आहे. बाहेरचं ज्ञान आहे, संसारातलं ज्ञान आहे, पण या अध्यात्माचं, परलोकाचं हे योग्य ज्ञान कमी आहे. आजकाल सर्वजण मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियामध्ये सर्व माहिती मिळतं. तुम्हाला काही पाहिजे असेल तर ChatGPT टाका, दुसरे काही इथं आहेत, 2-3 ॲप्लिकेशन आहेत, सर्व मिळेल. पण तुम्हाला या विषय विकारांपासून दूर विवेक, संयम, संस्कार आणि आत्मशांती हे कोणतेही तुम्हाला ॲप्लिकेशन, सोशल मीडिया देऊ शकत नाही. ते फक्त आणि फक्त सद्गुरूकडेच मिळतं. सद्गुरू शिकवतात. म्हणून प्रत्येकाने जीवनात एका सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना आणि सद्मार्गाचा आपल्याला मार्ग निवडायचा आहे. समज सांगतात गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप आहे, जीवनाचा आधार आहे आणि हा परमात्म्याकडे नेण्याचा मार्ग आहे. म्हणून आपल्याला या दिवशी आपला संकल्प करायचा आहे, जेवढ्या आपल्या गुरुने आपल्याला शिकवलं आहे त्या शिकवणींचं पालन करायचं आहे. विषय विकार नाहीसे करायचे, सोडायचे आहे. अहंकार सोडून नम्रता स्वीकारायचं आहे. नामस्मरण वाढवायचे आहे, साधना वाढवायचं आहे. कारण इह लोकामध्ये सर्व ठीक आहे, तुम्ही पैसा कमवला आहे, गाडी बंगला घेतला आहे, ते जीवन होणार आहे, हे नश्वर आहे, सर्व इथेच राहणार आहे. पण जर तुम्हाला भगवत प्राप्ती करायची असेल तर परलोकामध्ये तुमचा प्रॉपर्टी, पैसा, अडका सर्व इथेच राहणार आहे. फक्त जे तुम्हाला घेऊन जाता येणार आहे तो फक्त तुमचं नामस्मरण, भक्ती, उपासना हेच तुम्ही फक्त घेऊन जाणार आहेत. जय जया सद्गुरुनाथ, ठेवावे चरणी माथ, तुमच्या कृपेचा नाथ, जीवन सफळ. म्हणजे समजतात जय जय सद्गुरुनाथ, ठेवावा चरणी माथ. म्हणजे सद्गुरूच्या चरणी आपल्याला माता ठेवायची आहे, नामस्मरण करायचे, भक्ती करायची, उपासना करायची आहे. आणि त्यांच्याच कृपेने आपलं हा सर्व जीवन आहे हा सफल होणार आहे. सद्गुरु वाचने सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. संत तुकाराम म्हणतात सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय जीवनाचा खरा अर्थ सापडत नाही. म्हणून प्रथम सद्गुरूचरणी श्रद्धा आणि नम्रता असली पाहिजे. मनुष्याला या संसारामध्ये अनेक गोष्टी मिळाल्या आहेत,
पण आत्मशांती आणि परमार्थाची ओळख हे फक्त आणि फक्त सद्गुरूमुळे मिळते. आणि हाच खरा जीवनाचा दीप आहे. गुरुकृपा झाली अवघी चिंता केली. म्हणजे गुरुची कृपा झाली की मनातील भीती आणि दुःख हे सर्व दूर होतं. म्हणजे गुरुकृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही आहे, तर संकटांना सामोरं जाण्याची शक्ती, विवेक आणि योग्य विचार मिळणं म्हणजे हा गुरुभाव आहे. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू तया देवतयाचा अंकितू स्वयंसंचरे. म्हणजे ज्या आपल्या सद्गुरूवर परमात्म्यासारखा दृढ विश्वास असतो त्याच्या जीवनात ईश्वराची सदैव कृपा असते. समर्थ सांगतायत, गुरु म्हणजे ईश्वराकडे नेणारा मार्ग. गुरूंच्या वचनावर श्रद्धा ठेवून आचरण केला तर जीवनात आध्यात्मिक उन्नती होते. पण आपण आता भलतीकडेच राहिलोय. आपल्याला उन्नती पाहिजे ती आध्यात्मिक आपण करतच नाही आहे. या व्यवहारामध्ये अडकलोय, संसारामध्ये अडकलोय. धन संपत्ती कसं येईल, त्याची उन्नती कशी होईल, त्याच्यामध्ये अडकलोय. पण हे सर्व नश्वर आहे. आणि जे ईश्वर आहे, जे आध्यात्मिक आहे, जो परब्रह्म आहे, ते आत्ताच आपल्याला विवेकाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तोच खरा मार्ग आहे. गुरुविना कोण दाखविल वाट, भवसागराचा हा घाट, अज्ञानाचा होईल नाश, ज्ञानदीप उजळेल. म्हणजे या गुरुशिवाय जीवनात योग्य मार्गदर्शन कोणीही देऊ शकत नाही. गुरु ज्ञानाचा प्रकाश देऊन अज्ञान दूर होतं. म्हणून जसा अंधारात आपण दिवा लावतो तेव्हा आपल्याला मार्ग सापडतो, तसं गुरु जीवनातील योग्य दिशा दाखवतात. तेव्हा आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, तेव्हा योग्य मार्ग माहीत पडतं. तुका म्हणे गुरु चरणी, ठेवावी भक्ती अंतकरणी, तेने मिळे चैतन्य धनी, सुख आणि शांती. समज सांगतात, तेथे मिळे चैतन्य धनी, सुख शांती. पण आपण सुख शांती कुठं मागतोय? आपण संसारात बघतोय. या प्रपंचामध्ये आपण सुखशांती बघतोय. पण तुकाराम महाराज सांगतात, गुरुचरणी मनापासून जर भक्ती केली तर आध्यात्मिक आनंदी आणि शांती मिळतं. आणि या गुरुभक्तीमध्ये नम्रता, श्रद्धा आणि समर्पण असणं समाजाला आवश्यक आहे. नाम घेता गुरुमुखे, दुःख जाती क्षणोक्षणी, तुका म्हणे विश्वास ठेवावा सद्गुरुचरणी. सद्गुरू समोर सांगतात, नाम घेता गुरुमुखे, दुःख जाती क्षणोक्षणी. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या नाममार्गाने जर चाललो तर मनातील दुःख कमी होतं. काही लोक म्हणतात, पण नामस्मरणाची आवड आहे पण माझं मन लागत नाही. मला भक्ती करायला आवडतं पण माझं मन स्थिर राहत नाही. समर्थ सांगतात, नामस्मरण चालू ठेव. जेवढं तुझ्या पद्धतीने करता येईल, जेवढं तुला रटता येईल, नामस्मरण रटता येईल तेवढं कर. ऑटोमॅटिक तुझं मन स्थिर व्हायला राहील. जसं जेव्हा आपल्याला कधी भूक नसते, इच्छा नसते खायची, पण जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्याला एक सिग्नल येतो की माझं पोट आता भरलेलं आहे. इच्छा नसली तरी आपलं पोट नंतर हळूहळू भरत राहतं. म्हणून समोर सांगतात, जसं आपलं पोट भरत असेल इच्छा नसताना, मग तुमचा जर इथे नामस्मरण करण्यासाठी तुमचं मन स्थिर नसेल तरी नामस्मरण करत राहा, भक्ती करत राहा, भजन करत राहा, ते ॲटोमॅटिक तुमचं मन स्थिर होईल. आणि तिथे तुमच्या मनातील दुःख, दारिद्र्य हे सर्व दूर होतील. म्हणून गुरु नामस्मरणाची साधना जे शिकवतात त्या मनाला स्थैर्य देतात. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकितू स्वयंसंचरे. म्हणजे ज्या सद्गुरूवर परमात्म्यासारखा दृढ विश्वास असतो
त्याच्या जीवनात देवाची कृपा राहते. आणि सद्गुरू हे केवळ मार्गदर्शक नसून ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणार आहेत. सद्गुरूचे चरण माझे जीवन धन, ते माझे मन सुदापी राहो. गुरुकृपा झाली अवघी चिंता गेली, मनाची शांती झाली अंतरी. समर्थ सांगतात गुरुकृपा झाली, एकदा जर गुरुकृपा झाली तर सर्व तुमची चिंताच गेली म्हणून समजा. गुरुकृपेने मनातील चिंता आणि दुःख हे सर्व दूर होतं. सर्व संकट नाहीसे होतं. पण या संकटाला सामोरं जायचं सामर्थ्य हे नक्कीच सद्गुरू देतात. अज्ञान तिमिर गेले, ज्ञानाचे दीप उजळले, गुरुकृपेने धन्य झाले जीवित धन्य. म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानामुळे अज्ञानाचा अहंकार आपला नाहीसा होतो आणि जीवन प्रकाशमय होतो. म्हणजे सद्गुरू समोर सांगतात सद्गुरू म्हणजे ज्ञानाचं सूर्य. तुका म्हणे गुरु माझ्या जीवनाचा आधार, त्याच्या कृपेने पार भवसागर. संत तुकाराम म्हणतात की एक गुरु हे माझ्या जीवनातील आधार आहे. आणि या गुरु शिष्याला संसारातील मोहातून बाहेर काढून सत्याचा मार्ग दाखवतात. समोर सांगतात म्हणून आपल्याला या इहलोकातून परलोकातून जर सुटायचा असेल, या 84च्या फेऱ्यामधून सुटायचा असेल तर आपल्याला नामस्मरण, भक्ती, भजन, परमार्थ हे सर्व करता आलं पाहिजे. म्हणून इथे दिलं आहे संत तुकाराम म्हणतात गुरु म्हणजे साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे. ज्यांचा गुरूंवर दृढ विश्वास आहे त्याच्यावर ईश्वराची कृपा होते. म्हणून आपल्याला ते आत्मसात करायचं आहे, गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. गुरुचरणी नम्रता, नामस्मरण, सेवा यांच्यामुळे सर्व आपलं जीवन सफल होणार आहे. गुरु परमात्मा परेशू असे ज्याचा दृढ विश्वासू, देवतयाचा अंकितू स्वय संचरे. जय जय रघुवीर समर्थ.